उपस्थित सगळ्यांना मनापासून नमस्कार. लीलाताई, आज तुम्हाला इथे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त होतोय, तर त्या निमित्तानं जे मानपत्र आहे त्याचं वाचन इथे तुम्हा सगळ्यांसमोर सादर करते. बालगंधर्व परिवार पुणे, आदरणीय श्रीमती लीला गांधी रोंघे यांची मानपत्र. बालगंधर्व रंगमंदिर पुणे या वास्तूच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या भव्य समारंभात आपण आज जीवनगौरव पुरस्कार 2025 प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपले जीवन नाट्य, चित्रपट, लोककला, नृत्य याला समर्पित आहे. गेल्या 7 दशकाहून अधिक काळ आपण या माध्यमात आहात. आपल्याविषयी वाटणाऱ्या अभिमान, प्रेम, आदर, कौतुक या भावना मानपत्रातून व्यक्त करीत आहोत. त्याचा स्वीकार करावा ही विनंती. लीलाताई, आपला जन्म 1 जून 1938 रोजी अहमदनगर येथे झाला. नृत्य, गायन, वादनाची समृद्ध परंपरा, पण गरिबी आणि समाजाची उपेक्षा असलेल्या जेजुरीच्या कलावंताच्या मुलीच्या वाट्याला येणारं खडतर बालपण आणि संघर्ष आपल्याला करावा लागला. पण आपल्या आई सावित्रीबाई यांनी एक स्वप्न पाहिलं. त्यांनी जणू आपला भाग्यलेख वाचला. त्यांनी आपल्याला सिनेमात जाण्यासाठी तयार केलं. मुळात सुंदर रूप, मोहक हावभाव, नृत्य चापल्य आपल्याकडे होतच. अवघ्या 7व्या वर्षी नृत्यगुरू गोविंदजी निकम यांच्याकडे कथ्थक शैलीचं नृत्य शिकण्यास सुपूर्त केलं. उस्ताद फकीर महम्मद यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं. चित्रपट नगरीची वाटही बिकट होती. मुंबई, पुणे, कोल्हापूर अशी भ्रमंती होती. अवघ्या 13व्या वर्षी घरबार या हिंदी चित्रपटात आपल्याला पहिल्यांदा संधी मिळाली. ते साल होतं 1951. त्यातलं आपलं काम पाहून दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी रेशमाच्या गाठीसाठी बोलावलं, तर प्रीती संगमसाठी अनंत माने यांनी बोलावलं. मराठी चित्रपटात कामं मिळू लागली, पण तुटपुंजे मानधन कधी एकर रकमी हाती येईना. लीलाताई, आपण नाउमेद न होता नियमित नृत्य सराव मिळेल ती कामं करीत राहिलात. त्याचे फलित म्हणजे मुंबईतील नामवंत नृत्यगुरू, मोठे मोठे दिग्दर्शक यांच्याकडे काम करण्याचा समृद्ध अनुभव गाठीशी आला आणि एके दिवशी आपल्याकडे सांगते ऐका या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शनाचे काम आले. सांगते ऐका ऐतिहासिक ठरला. ते 1957 साल होतं. त्यानंतर आपण अनेक चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केला इशारा, जाता जाता, देवा तुझी सोन्याची जेजुरी, पडछाया, सतीची पुण्याई, कार्तिकी, पैज, सुशिला असे कितीतरी चित्रपट आपल्या नृत्य आणि अभिनयाने नटलेले आठवतात. लीलाताई, आपण आईच्या इच्छेप्रमाणे सिनेमात काम करीत राहिलात, पण तरीही मराठी रंगभूमी आणि लोकनाट्य यांना विसरला नाहीत. कविराय राम जोशी, कथा अकलेच्या कांद्याची, 2 बायकांचा दादला तर आजही रसिक विसरले नाहीत. महाकवी कालिदास या संस्कृत नाटकातही आपण जिद्दीनं उभ्या राहिलात. आम्हाला कोण कौतुक वाटतं याचे. पण लीला गांधी आणि पार्टी नृत्य दर्शन ही आपण चालवलेली संस्था म्हणजे आपले कलेशी असलेले समर्पण आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक म्हणता येईल. 1959 ते 1980 पर्यंत आपण सातत्याने चालवलेला हा उपक्रम एक विलक्षण धाडसी प्रयोग होता. मुलींना नृत्य शिकवणं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अपुऱ्या सुविधा असताना देखील गावोगावी कार्यक्रम करणं हे देखील आपलं अभिमानास्पद कार्य आहे. यातून अनेक नृत्यांगना तयार झाल्या. शिवाय सर्व तऱ्हेची नृत्य असलेला, विविध गुणदर्शन असलेला हा एकमेव प्रयोग ठरला. कलेबरोबरच आपण सामाजिक क्षेत्रातही काम केलं, संसारही केलात, कला संसार उभा केलात, बिजलीचे चापल्य असलेले नृत्य केले. आता आपले पाय थकले असतील, पण उत्साह मात्र अगदी तसाच आहे. आशीर्वाद मध्ये अशोक कुमार बरोबरचा झगडा आणि हेलन बरोबरचे नृत्य आजही आठवते आणि अभिमान दाटून येतो. लीलाताई, आपल्या कन्या तारका, मनीषा, भाग्यश्री यांचे संसारही भरले आहेत. नृत्यालाही समाजाची प्रतिष्ठा लाभली आहे. आपल्या जीवनाचे सार्थक झाले आहे.
पुढील आयुष्य उत्तम आरोग्याचे जावो ही प्रार्थना. धन्यवाद. आपलेच मेघराज राजे भोसले, अध्यक्ष बालगंधर्व परिवार, समस्त बालगंधर्व परिवार. धन्यवाद. लीलाताई यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित कलाकार आणि रसिक मायबाप प्रेक्षक यांना सस्नेह नमस्कार. सर्वप्रथम बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या वर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार मला दिल्याबद्दल अध्यक्ष मेघराजी राजे भोसले आणि सर्व संचालक यांचे मनपूर्वक आभार. माझा जन्म अहमदनगरचा, पण मी वाढले घडले ते पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडेरायाच्या छत्रछायेखाली. नवरात्रात खंडेरायाची मनोभावे सेवा केली. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ 11 वर्षाची असताना चेहऱ्यावर रंग लावून पायात घुंगरू बांधले. रंगमंच, नाटक आणि पुढे चित्रपट असा प्रवास केला. या प्रवासामध्ये माझे गुरु अनंत माने यांनी मला खूप प्रोत्साहन केले. त्यामुळे मी मराठी चित्रपटातील पहिली स्त्री नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करू शकले. लावणी कलेसाठी मी माझे जीवन समर्पित केले. त्या काळात कितीही तुच्छ वागणूक मिळाली तरीही मी माझ्या लावणीला आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कायम झटत राहिले. म्हणून घरंदाज मुली देखील आज अतिशय अभिमानाने लावणी सादर करताना दिसतात. मला अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक मंत्रालयाचा जीवनगौरव पुरस्कार मला प्रदान केला. पण आता या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या समोर अण्णांना एक विनंती करते. माझ्या जीवात जीव असेपर्यंत, हातपाय जोपर्यंत चालत आहेत तोपर्यंत माझ्या कलेच्या योगदानाचा विचार करून मला पद्मश्री पुरस्कार प्रदान करावा, त्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णांनी प्रयत्न करावेत अशी विनंती तुमच्या सगळ्यांसमोर करते. एवढी एकच इच्छा आता राहिली आहे. ही इच्छा इथे व्यक्त करते. अशी लीलाताईंचं मनोगत इथे व्यक्त करते आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेते. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय खासदार ही नक्कीच इच्छा ताईंची पूर्ण करतील अशी खात्री अण्णांच्या वतीनं देते. मी सुद्धा त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि अण्णा खासदार झाल्यापासून इथे पहिल्यांदाच बालगंधर्व परिवाराच्या निमित्तानं अण्णांना भेटण्याचा योग आला. त्यामुळे बालगंधर्व परिवाराचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते आणि आम्हाला
लवकरच तो दिवस यांना पाहायला आवडेल की ज्या दिवशी